कोल्हापूर महापालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेटपर्यंत नव्यानं केलेल्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचं दिसून येते। अवघ्या 8 दिवसांपूर्वी केलेल्या या डांबरी रस्त्यावरील डांबर उन्हामुळे वितळत आहे। वाहनांच्या टायरींना ते चिकटून रस्त्यात खड्डे पडू लागले आहेत। शिवाय वाहनं घसरून अपघाताचा धोकाही वाढलाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारातीलच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते बाजारगेट पर्यंतचा रस्ता खराब झाला होता। महापालिकेच्या दारातीलच रस्ता खराब झाल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता। महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं या रस्त्याचं डांबरीकरण केलं, पण त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचं दिसून येतंय। मोठी खडी न टाकताच केवळ बारक्या खडीचा थर टाकून रस्ता करण्यात आलाय, पण या खडीतील डांबर उन्हामुळे वितळू लागला असून डांबर आणि खडी वाहनांच्या टायरला लागून छोटे छोटे खड्डे पडू लागलेत। त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार हा प्रश्न उपस्थित होतोय। डांबरावर वाहनं घसरून अपघात होण्याची शक्यता आहे। डांबर आणि खडी यांचं योग्य मिश्रण झालं नसल्याचं या रस्त्याच्या कामावरून दिसून येतंय। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून दर्जेदार रस्ते करून घ्यावेत अशी मागणी नागरिकातून होतीये।